शिरगाव जात्रे वेळार धोणा सयत दर एका भाविकांनी रांकेंत रावचे पडटले। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सुरक्षा यंत्रणांक खर सुचोवणी दिल्यात। शिरगाव लयराई देवीच्या जात्रे खातीर जाल्ले मॉक ड्रिला वेळार मुखेलमंत्र्यान शिरगावा वचून सुरक्षा आनी हेर वेवस्थेची पळोवणी केली। त्या जाग्याचे हजर आसतले आणि हांव इतलें सांगता आसतना हांव लोकांनी सहकार्य करचें हें लोकां कडेन मागता आनी बारीक सारीक सुद्दां कशाच पद्दतीचो इन्सिडंट जावचो न्ही। आयचें सक्सेसफूल मॉक ड्रील आमच्या सगळ्या स्टाफांनी करून पयला उरलेल्या जाग्यार बी जे एक्झीट रोड आमी दाखयल्या ज्या जाग्याचेर आनी लॉक्स प्रत्येकान फॉलो करचे, कारण अपील करपा खातीर कंटिन्युअसली CCTV कॅमेरा आणि लाऊड स्पीकर्स आणि बाकीचे सगळी कडेन लायल्या। म्हणजे सगळ्या जाणांक अपील करता ते तांच्यांनी पालन करचें लोकांनी आनी तें करीत जाल्यार म्हाका दिसता खंयसरूच म्हणजे गर्दी जावची ना आनी इन फ्युचर म्हणजे आमी म्हणटा की फाटल्या फावटीचो इन्सिडंट तर सोड, बारीक सारीक सुद्दां कसलोच इन्सिडंट जावचो ना हाची खबरदारी एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफाच्या खातीर पुराय एज अ मुख्यमंत्री ह्या नात्यान आमचो आमदारय कंटिन्युअसली जाले फाटले 10-15 दीस प्रत्येक फावटी घेवन प्रत्येक खबरदारी घेत आसा। ताची लोकांच्या सहकार्याची अपेक्षा आसा। देवी लयराईच्या दर्शनाक येवचें पण सगळ्या जाणांनी प्रिकॉशन्स घेवचे। त्या मॉक ड्रील एक्सरसायजा खातीर आमच्या मदीं गोंयचे आमदार फेमेन शेट, त्याच बरोबर कलेक्टर, SP नॉर्थ, SP ट्राफीक आनी बाकीचे सगळे सिनियर ऑफिसर्स हांगासर आसात। जांकां ड्युटी डेप्यूट केल्ले PI, DYSP, CSPs तेय सगळे आसात। एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफांतले डेप्युटी कलेक्टर पासून मामलेदार आनी रेस्टॉल डेप्युटी कलेक्टर मामलेदार हाचो सगळो स्टाफ पासून आमचे PC लेवल आनी ट्राफीक लेवलांतले प्रत्येकाची ड्युटी अलॉंग विथ द मेडिकल ऑफिसर ऑफ द PSC प्रत्येकाची ड्युटी टायम हो प्रत्येकाक घालून दिल्लो आसा। हांवें वेगळो सांगपाचो गरज ना। पुरू जाल्ल्या इन्सिडंटाच्या उपरांत आमकां घेवपाक जाय तेच्या पेक्षा चड प्रिकॉशन आमी ह्या वर्सा घेतल्या आनी म्हाका दिसता आमची सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची ही जबाबदारी आसा आनी सगळ्यांची जबाबदारी आसल्या कारणान खंयसरूच तो एखादो लोकेशन हाल्लो किंवा एखाद्या लोकेशनाचेर कितें इन्सिडंट जालो आमी फुडें वचून लोकांक मदत करपाचें काम हें आमी सगळ्या जाणांनी करचें पडटलें। म्हणून तें पुलिशेचें काम, तें कलेक्टराचें काम किंवा तें फायराचें काम ना किंवा तें दोतोरांचें काम न्हू, कितेंय जरी इन्सिडंट जालो दॅट इज आवर ड्युटी। लोकांचो खंयसरूच म्हणजे हांव तर म्हणटा की लोकांक कसल्याच पद्दतीचो इजा जावंक जायना हें आमी सगळ्या जाणी पळोवचो पडटलो। एखादो पडलो, एखादो उखललो, कोण धुकलता आसत आनी कोण जर मस्ती करता आसत जाल्यार ताका ओडून भायर काडपाचें काम तितकेंच आमी करचें पडटलें, इन्क्लुडींग दोन म्हाजें तो स्पश्ट म्हणणें आसा। कारण बरेचशे फावटी हातूंत आमी ताका हात लावंक जायना, ते दादागिरी करता हितून चलचें ना। म्हाजें स्पश्ट म्हणणें आसा। देवी लयराईक करूनच सांगता आमकां कोणाची थंयसर आमकां जिवाची पयली काळजी घेवपाक जाय। ताज्या खातीर आमकां कोणाय जरी कोणूय अशा पद्दतीन मस्ती करता आसतना दिसता आसत जाल्यार ताका गरजेंतल्यान पयलीं सायडीक काडप हें सगळ्यांचें आमचें पयलीं काम आसा। जाल्यार ताका पुलीस कटोवंक न्ही। आत्तां जशें सांगलां आपल्या कडेन एकट्या कडेन जायना, वी कॅन कम्युनिकेट वीथ अदर्स। म्हणजे बाकीचो जो आसा ताका रोखडें कम्युनिकेट करून ताका सायडीक काडप ही होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्या स्टाफाची आसा। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार। बायलांचे आरक्षण विधेयक लोकसभेत पास जावंक नाशिल्ल्यान जायत्यो प्रतिक्रिया विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी दिल्यो। ताचेर जाप दिवपाक भाजप पक्ष फुडाऱ्यांनी खासा पत्रकार परिशद घेतली। काँग्रेस हो राष्ट्रविरोधी पक्ष आनी इंडिया अलायन्स राष्ट्रविरोधी तशेंच बायलां विरोधी आसा अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी खर उतरांनी टिका केली। बायलां आरक्षण विधेयकाक विरोधकांनी केल्ल्या विरोधाचो मुखेलमंत्र्यान निशेध केलो। भाजपान हाडिल्ल्या दरेका सुदारणेक विरोधी पक्षांनी विरोध केला अशें तांणी नमूद केलें।
मजगती दर एका क्षेत्रात बायला फुडाकार घेतात, पूण राजकीय निर्णय आणि कायदे तयार करपाच्या मळार तांकां अजूनही फावो ते प्रतिनिधित्व मेळना, जे बायला आरक्षण विधेयकांतल्यान मेळूंक शकताले। पूण विरोधकांनी ताका विरोध करून भारता खातीर काळो दीस दाखयलो अशें म्हणत आमदार देविया राणे हांनी तीख प्रतिक्रिया दिली। जाल्यार नारी शक्ती वंदना कायदो विधेयकाक विरोध करून विरोधकांनी बायला सशक्तीकरणाचो विश्वासघात केला अशें भाजपा प्रदेशाध्यक्ष दामो नायक हांनी टिका केली। तशेंच काँग्रेसीन अशा विधेयकाक हाचे पयलीं विरोध केल्लो असोय उल्लेख तांणी केलो। काल पार्लमेंटान ज्या तरेन 16 आणि 17 तारखेक प्रेजेंट केले आणि त्यानंतर जी चर्चा जाली त्या चर्चेच्या नंतर ते मतदानाक घातले आणि त्या मतदानाक घालतकीर सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांनी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळे कडेन लोकांनी पळयले की ज्या तरेन ह्या काँग्रेसीन समाजवादी पार्टी बाकीचे सगळे जे दल आसात ते तातूंत भितर ते सगळ्यांनी ह्या बिलाचेर ज्या तरेन आक्रोश केलो आणि हे बिल पारीत जावपाक जायना ह्या खातीर जो प्रयत्न केलो आणि ते बिल जे आसा ते बिल संसदेन ते पास जावना आणि ह्या खातीर काँग्रेसीन आणि बाकीच्या ते दलांनी सगळ्यांनी बायलांचो म्हणजे महिलांचो नारी शक्तीचो एक व्हड प्रमाणात विश्वासघात केल्लो आसा आणि त्याच बरोबर ही गोष्ट आसा ती एकदम निंदनीय आसा। हे फक्त बिल नाशिल्लें जाल्यार हे बिल न्हय तर नारी शक्तीक फुडें वचपा खातीर एक केल्ले एक व्हडलो रिफॉर्म आशिल्लो, हे क्रांतिकारीक पावल आशिल्लें। भारताच्या इतिहासान राजकीय इतिहासान हो दीस खरें म्हटल्यार सुवर्ण अक्षरांनी बरोवपाक उरतलो आशिल्लो, हिस्टोरीक डे आशिल्लो। पण तो हिस्टोरीक डे जो आसा तो हिस्टोरीक डे हो ह्या नारी शक्तीक मुखार व्हरपाक लागून काँग्रेसी कडेन आणि बाकीच्या त्या दला कडेन जमलें ना आणि ते बिल जे आसा ते बिल ते पार्लिमेंटान पारीत जायनासतना ते परत एकदां फाटीं व्हरपाचे पडले। हाचे पयलीं खूब फाटी प्रयत्न जाल्ले। हे बिल जेन्ना हाडपाक जाय आशिल्ले त्या वेळाचेर देवगौडा सरकार आसतना आसतले, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीचे सरकार आसतना आसतले, पण त्या वेळाचेर सुद्दां ह्याच मेंटलिटीन ह्याच काँग्रेसच्या मेंटलिटीन हे बिल कशें पास करप ना ह्या खातीर तांच्यांनी जो कितें सर्कस केल्या ती सगळ्या लोकांक खबर आसा आणि ते सुद्दां रिकॉर्डाचेर दर्ज आसा। हे बिल जल्दी लागू करो नारा करताले आणि त्या वेळाचेर 2023 जर तांच्यांनी ते बिल पास करपाक लागून जर सपोर्ट जर केल्लो म्हणटात न्ही जाल्यार तो खरो म्हळ्यार तो राजकीय जुमला आशिल्लो। कारण रोखडीच 2024 लोकसभेचे इलेक्शन आशिल्ले आणि त्या लोकसभेच्या इलेक्शनाक ताका फायदो मेळपाक जाय म्हणून आमी काँग्रेस ताका पास करतात म्हणून केल्ले तांचे एक काँग्रेसीन केल्ले नाटक आशिल्ले आणि त्या नाटकाचो आयज खरो म्हणल्यार तो अर्थ कितें आसा तो सगळे जनतेक कळ्ळो, सगळे लोकांक कळ्ळो आणि तो खरो म्हळ्यार आमी तर ताचो निशेध करपाक जाय आणि ती एक निंदनीय गजाल आसा। एक्ट जालो की ताचे इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो रिक्वायर्ड एंड ताचे इम्प्लिमेंटेशन बेगिनात बेगीन करप अशें आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचे विचार हांच्या गव्हर्मेंटाचे विचार आशिल्ले आणि त्या कारणान हे इम्प्लिमेंटेशन बेगीन जावप म्हणून ताणें हे बिल इंट्रोड्यूस केले। आता हे बिल जे ओपोजिशनान रिजेक्ट केला, ओपोज केला, सो ते करतना एक विसरले की ह्या बिलाचो फायदो फक्त भारतीय जनता पार्टीकूच जावचो नाशिल्लो, म्हणजे एका पार्टीक जावचो नाशिल्लो तर पूर्ण देशाच्या महिलांक जावपाचो आशिल्लो। महिला म्हणटकूच दॅट इज द रिजर्वेशन फॉर द विमन ऑफ इंडिया हू रिप्रेझेंट 50% ऑफ द पॉप्युलेशन आणि हे जे हो जो फायदो महिलांक जावपाचो आशिल्लो तातूंत तांची महिला आशिल्लीच न्ही की आमचीच नाशिल्ल्यो आणि तांकांय ताचो फायदो जातलो आशिल्लो हे ते विसरले। नारी शक्ती वंदन अधिनियम पयलींच आमी प्रेस कॉन्फरन्स घेवन आमचे मदीं एक उत्साह निर्माण आशिल्ली, एक उर्जा निर्माण जाली की फायनली महिला खातीर कितें तरी बरें जातलें आणि भारतीय जनता पार्टीच्या खातीर आणि आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजी खातीर एक फायनली एक महिलाक शासन आणि प्रशासनान फुडें वचपाक एक संदी मेळटली, राजकारणान तितलेच एक रिप्रेझेंटेशन मेळटलें जे इतले वर्सां आमी पळयलां की महिलाक मेळूना। महिलाक आमी पळयता की प्रत्येक क्षेत्रान फुडें सरिल्ली आसा, खंयचेय क्षेत्र जावनी, एक फ्रॉम अ गर्ल चायल्ड टू स्टुडंट आसूनी की कॉलेज आसूनी की फुडें डॉक्टर जावन इंजिनियर सगळ्या क्षेत्रांनी महिला फुडें आसा।
पण राजकारणात तांकां तितलें रेप्रेजेंटेशन मेळनासून जे डिसिजन मेकींग, पॉलिसी मेकींग, लॉ चेंजीस जे जावपाक जाय देशा खातीर ते केन्ना जावपाक शकता जेन्ना तांकां रेप्रेजेंटेशन मेळटा. आनी हें 33% रेप्रेजेंटेशनानच जावपाक शकतालें. पण हें आनी विमेन आर द 50% पॉप्युलेशन ऑफ द कंट्री आनी आमकां फुडें व्हरपा म्हणजे हें जे पयर जें घडलां इट इज एक्चुअली ऐतिहासीक दीस जावपाचो हो आमच्या भारत देशान की फायनली हे बिल पास जावन. बट इट इज आय थिंक आमी म्हणपाक शकता ब्लॅक डे फॉर द हिस्ट्री ऑफ इंडिया भारत, बिकॉज महिला खातीर खऱ्या अर्थान तर आमकां फुडें व्हरपाक जाय आशिल्लें. खरेंच तांकां तर महिला फुडें व्हरपाक जाय जाल्यार हें बिल पास जाता आशिल्लें आनी तें राजकारण करपा नाशिल्लें हातून. आतां इलेक्शना टायमार प्रत्येक महिला 50% आमची जी देशाची महिला आसा ती ह्या विरोधी प्रत्येक ऑपोजिशन पार्टीक धडा शिकयतली आनी तांकां योग्य तांचें स्थान दाखयतली प्रत्येक इलेक्शनाच्या टायमार. आनी जे ऑपोजिशनान केला ताजे हांव निषेध करता. इंडी अलायंस तो एंटी नेशनल पार्टियाज हैं, ये इंडी अलायंस एंटी वुमेन पार्टियाज हैं. मैं आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टी की तरफ से और गोवा सरकार की तरफ से भी इनका निषेध करता हूँ. आपने 50 साल में इस देश पर जिस कांग्रेस पार्टी ने राज्य किया उस कांग्रेस पार्टी ने कभी 33% वुमेन्स को रिजर्वेशन नहीं दिया. जिस पार्टी की महिला प्रधानमंत्री रही लेकिन उस पार्टी ने महिलाओं को प्रतिनिधित्व देने का काम कभी नहीं किया. इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से गर्व से कहता हूं आज इस देश की प्रेसिडेंट एक वुमन है, इसलिए वो भारतीय जनता पार्टी की तरफ से उनका कैंडिडेचर हुआ और आज शी इज द प्रेसिडेंट. मैं गर्व से कहता हूं कि महिलाओं का सम्मान करने का काम किसी ने किया तो भारतीय जनता पार्टी ने किया. रिसेंटली द दिल्ली चीफ मिनिस्टर इज अ वुमन चीफ मिनिस्टर. एज अ कार्यकर्ता की तरफ से भारतीय जनता पार्टी की तरफ से भारतीय जनता पार्टी ने दिया. ये सपा हो, कांग्रेस हो, डीएमके हो, तृणमूल हो, ये सभी पार्टी तो ये फैमिली राज्य पार्टी है. हमेशा के लिए खुद के फैमिली को आगे करने का काम इन्होंने किया है. आपने देखा तो पिछले 12 साल के टेन्योर में भारतीय जनता पार्टी ने हर तरफ जो काम अच्छा काम देश के लिए किया उस काम को अपोज करने का काम किसी ने किया तो कांग्रेस ने किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से 3 तलाक का बिल लाया, उसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी के बेटी बचाओ बेटी पढ़ाओ किया, उसको विरोध किया. जीएसटी लाया, उसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से आयुष्मान कार्ड लिया, इसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी सीए इंट्रोड्यूस किया, उसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी करते ऑपरेशन सिंदूर, इसको विरोध किया. भारतीय जनता पार्टी की तरफ से यानी जो बिल जब यानी जीएसटी लाना चाहे उसको विरोध किया. इसीलिए मैं कहता हूं कि कांग्रेस इज एन एंटी नेशनल पार्टी. मैं कहता हूं और उसने एंटी नेशनल काम करने का काम हमेशा के लिए करते हैं. मैं तो कांग्रेस के महिलाओं को भी आह्वान करता हूं कि जिन पार्टी ने आपको रिजर्वेशन न दिया तो उस पार्टी के लीडर्स को पूछो और डेफिनेटली उन्होंने पूछना चाहिए. नारी शक्ती वंदन अधिनियम बिल हे इंट्रोड्यूस केले. खरं म्हणजे या बिलाक सपोर्ट करतो सोडून सातत्यात काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि डीएमके म्हणजे ज्यांचे इलेक्शन सातात जावपाचे आहा थंयसरूय बी महिला तांकां डेफिनेटली दाखोवन दितले की तांची पावर कितें आहा ती. आणि 2029च्या इलेक्शनाक आमी जे म्हणटाले की पंचायत टू पार्लमेंट आमकां महिला ह्यो व्यवस्थीत रित्या आमकां रिजर्वेशन पळोवपाक मेळटले आसले. बट काँग्रेसीन हो काळो दीस हो महिलांच्या खातीर दाखोवन दिलो. हो महिला केन्नाच विसरची ना आणि सातत्यात जेन्ना वेळ येता तेन्ना महिला ताका दाखोवन दितली. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि अरुण नाईक. पेडणेचो नवचेतना युवक संघ आणि कला आणि संस्कृती पणजी हांच्या जोडपालवान पेडण्या खारेबान युवा सृजन ऑल गोवा बाल दिंडी महोत्सव आयोजित केल्लो. गोंयांतले 8 पंगड ह्या महोत्सवात वांटेकार जाल्ले. खूप बरें दिसता. हांव बी विठ्ठल रखुमायचो भक्त आणि जे आयज हांगासर प्रोग्राम हांगासर केल्लो आसा खूब म्हाका उमेद दिसली पळोवन. जे आयज आमच्या भुरग्यांक खऱ्यांनी ही संस्कृती आमी तांकां दिवपाची खूब गरज आसा आणि ही टिकोवन दवरपाची गरज आसा. जे आयज जे काम केल्लें आसा कृष्णान खऱ्यांनी बरें काम केल्लें आसा. जे आमचे धाकटी भुरगीं जे दिंडीचो कितें हे ते तांकां आयज
म्हाका दिसता तांकां खबर आसा जे आयज तेंच्या स्कुलांनी बी जे आयज तांकां शिकयता, जे आयज उसगांवसून येयल्ले आसा, खूब कडसून आयज हांगासर भुरगीं येयल्ली आसा दिंडी हे आपलो प्रोग्राम घेवन. तशेंच आयज जे आयज दिंडी म्हणजे आयज म्हाका दिसता हेज्या पयलीं इतलो लोकांक हे नासलो दिंडेचो जे आयज हांव पळयता, जे आयज विठ्ठल रखुमाई जे लोक अशे वयता, चलून वयता विदाउट आमच्या पांयांक स्लिपर्स घालच्या पयलीं. आनी खऱ्यांनीच देवाचो तांकां आशिर्वाद आसता जे आयज इतले पयस इतले लांब ते चलून वयतात ते. ताका लागून हे आमी आमच्या भुरग्यांक शिकोवपाची खूब गरज आसली आनी ते म्हाका दिसून येता कितें हेज्या फुडें हे आमची भुरगीं बी ही संस्कृती टिकून दवरतली म्हणून. हो कार्यक्रम हांगा सुरवात जाता खरेंच खूब बरें दिसता. आणि हांव चड वेळ उलयना पूण एकूच सांगता की पेडणे आनी म्हागेले एक ल्हानपणांतल्यान नातें आसा. कारण पेडणेचे लोक आमच्या काणकोणाक बांदकाम खातीर आमच्या काणकोणा येताले. एक सुंदर बांदकाम करपी म्हूण पेडणेकारांची ख्याती आसा आनी ते आमच्या घरांनी रावताले आनी आमकां तांची वास्तू उबी करपाक आपली सगळे कार्य पेडणेकार आमकां मदत करताले. हांव सगळ्या पेडणेकारांक त्या दिसांतल्यान वळखता की तांकां तेंचे काळीज कितले निवळ आनी प्रेमळ आसा ते. पूण हांगा व्यासपीठाचेर जे सगळे पेडणेकार उलयतात तेन्ना दिसता की त्यांच्या आंगाक खांद्यार कला नाचता खेळटा आनी तांच्या जिबेर सरस्वती बी नाच करता. आमच्या कृष्णा हो कार्यक्रम इतल्या बऱ्या पद्धतीने हांगा आयोजित केलो. कृष्णाची आणि ताज्या सगळ्या टिमीक अभिनंदन. फुडें बसलेली भुरगीं हे देशाचे भवितव्य आसा. आज आमी मोबायल युगांतल्यान वता. ह्या मोबायल युगा भितर अश्यो संदी जर ह्या ल्हान ल्हान भुरग्यांक दिल्यो तर आशीचे किरण मोठे आसा. ह्या देशाक जे अपेक्षीत आसा अशे सुसंस्कृत नागरीक आमकां मेळटले हे ह्या प्रोग्रामाचे फळ आसतले हे निश्चितपणे म्हाका दिसता. त्या गोव्यामध्ये माणुसकीचे धडे वाहतात त्या गोव्यात तुम्ही कधी राहत नाही अशी म्हणणारी त्यांची एक कविता आहे. मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आजच्या या दिंडी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही जगासमोर खऱ्या गोव्याची जी संस्कृती आहे ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. यांच्या कवितेच्या आठवणी होतात. ते म्हणतात की माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे कपारी मधुनी खट फुटती दुधाचे. म्हणजे नदी वगैरे सगळं बघितल्यानंतर त्याला वाटतं की दूध घट फुटती दुधाचे. मी थोडंसं वेगळं म्हणेन की घट फुटती दुधाचे वेगळ्याऐवजी मी असं म्हणेन की व्यासपीठावर सर्व मान्यवरांना बघून म्हणेल की घट फुटती कर्तृत्वाचे आणि ह्या सगळ्यांना बालगोपाळांना म्हणून बघून म्हणेल की घट फुटती चैतन्याचे, घट फुटती कर्तृत्वाचे, घट फुटती संस्काराचे. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर. गोवा क्रिकेट असोसिएशनान आयोजीत केल्ली गोवा प्रिमियर डिव्हिजन लीग 2025-26 टायटल धेंपो क्रिकेट क्लबान जिखलो. फायनलीन धेंपो पयल्या डावांतल्या आघाडीच्या आदाराचेर चौगुले स्पोर्ट्स क्लबाक हारयले. पर्वरीच्या GCA अकॅडमी खेळामळार 4 दिसांच्या पिंक बॉल मॅचीन धेंपो क्रिकेट क्लबान टॉस जिखून पयली फलंदाजी करपाचे निवडले. जतनायेन तरी आक्रमकपणान खेळपी ताणें 150.2 ओव्हरींनी जाहीर केल्ल्या 9 बाद 646 धांवड्यो व्हड प्रमाणान केल्यो. तांच्या बऱ्या कामगिरीन गोवा प्रिमियर डिव्हिजन लीग 2025-26 सर्त धेंपो क्रिकेट क्लबान जिखली. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आनी अरुण नाईक. कुंकळी फुटसल खेळामळार ऑल गोवा फुटसल सर्तीची फायनल मॅच रंगली. YFA आणि मकाबी ज्युनियर्स हांचे मदीं ही मॅच जाली. मकाबी ज्युनियर्स 2-0 अशा फरकान जिखलो. ऑल गोवा फुटसल सर्तीची फायनल YFA आणि मकाबी ज्युनियर्स हांचे मदीं नव्यान उक्तावण जाल्ल्या फुटसल खेळामळार जाली. मकाबी ज्युनियर्सान 2-0 अशा फरकान जैत मेळयले. हे सर्तीन वट्ट 14 पंगडांनी वांटो घेतिल्लो.
खेळपी ज्युनियर्स भुरग्यांक म्हाका दिसता बरी सुरवात आज एक नवी सुरवात ह्या ग्राउंडाचेर जालेली आहा आनीक त्याच पद्दतीन म्हाका दिसता ऑर्गनायझराकूय हांव देव बरें करूं म्हणटा आनीक म्हाका दिसता खूब गरजेचो आशिल्लो हो फुटसाल ग्राउंड ह्या वाठारांत आनी आमच्या मतदारसंघान भुरग्यांक एक ऑपॉर्च्युनिटी मेळटली आनीक सून द म्युनिसिपॅलिटी वील ओपन दीस वील बी ओपन फॉर ऑल यंगस्टर्स फ्रॉम कुंकोलीम प्रोसिजर म्हाका दिसता कुंकोलीम म्युनिसिपल कावन्सील जे एडमिनिस्ट्रेटर आसा बाब कामली आनीक द चीफ ऑफिसर I have requested them to put all the things in order आनीक हेजेर म्हाका दिसता भुरग्यांक पावसाच्या दिसांनी जेन्ना they cannot practice this futsal ground will allow them and give them an opportunity to practice. So I wish all the youth of the Kunkolim constituency all the best. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि सानिका नागवेकर.